रस्त्याची मागणी, नंबर बांधताना रस्ता भेटावा म्हणून. ऊस उभा आहे, ऊस कारखाने बंद झाले, आता ऊस तसाच उभा आहे. पंचनामा करून नुकसान भरपाई भेटावं, त्यांचं नंबर बांधताना रस्ता करून द्यावा तहसीलदार साहेबांना. मागणी तीच, आता हे तिसरं उपोषण आहे. मग काय कोणीतरी आले का तुमच्याकडे? पहिल्या वेळेस तहसीलदार तलाठी साहेब आले, त्यांनी पंचनामा करून तहसीलदाराकडे दिला. त्याच्यावर पुन्हा कोणी आलं नाही. 17 तारखेला येतो म्हणजे होते मंडळ अधिकारी, हे ते कोणी आले नाही. त्याच्यामुळे मी पुन्हा 23 तारखेला उपोषणाला बसलो. तुम्हाला पुन्हा उपोषण करण्याचा मार्ग तुम्ही स्वीकारला? हो. आता पुढची भूमिका काय तुमची? आता जोपर्यंत रस्ता करून देत नाही तोपर्यंत मी इथून जाणार नाही. ऊसाचा पंचनामा करून नुकसान भरपाई देण्यात यावा. मग आता कारखाने बंद झाले, गुराळे बंद झाले. डॉक्टर कोणी आले होते? कोणी आले नाही. आज काल पण नाही आलं कोणी, आज पण नाही आलं कोणी. कोणी दखल घेतलीच नाही आता? नाही, कोणीच दखल घेतली नाही, कोणी आलं नाही कालपासून. तुम्ही काय मागणी करणार आता? त्या रस्त्याची मागणी, नंबर बांधायला रस्ता भेटावा म्हणून. ती मागणी पूर्ण नाही झाल्यानंतर? नाही झाली मागणी पूर्ण तर मी इथून जाणार नाही. 4 दिवस लागू, 8 दिवस लागू, 15 दिवस लागू, बसणार आहे मी. तुमच्या जीवाला धोका बी आहे ना? धोका बी आहे ना. मग होईन काय व्हायचं तर मग तिथं तरी जाऊन काय करणार आहे? तर एकूण जमीनच मला 4 एकर आहे, त्याच्यात 1 एकर ऊस तसाच उभा आहे. आता कारखाने बंद झालेत, आता गुराळे बंद झाले. माझी मागणी नाही मान्य झाली तर मी आत्मदहन घेणार आहे. पाथरी तालुक्यामध्ये हे असे प्रकार भरपूर खेड्यामध्ये हे प्रकार आहेत. तहसीलदाराच्या कॅबिनला फॉर्म सगळेच पडलेले आहेत, पण त्याच्यावर कोणताही तोडगा निघत नाही. आम्ही कधी पण आलो तर तहसीलदारच्या कॅबिनला कुलूपच राहिले. या क्षेत्रासाठी शेतकरी आत्मदहन करण्याचा पण विचार देण्यात येत आहे. ते मरायला पण तयार आहे साहेब, रस्ताच नाही. आम्ही आमदार साहेबांची भेट घेऊन आमदार साहेबांनी मंडळ अधिकाऱ्याला त्याला पंचनामा करायला सांगितलं. पंचनामा होऊन आमच्या झरी गावाचा पण हेच प्रॉब्लेम आहे. आणि हे बाबा, हे तहसीलदार साहेबांनी आणि प्रशासनाने याच्यावर दखल नाही जर घेतली तर आम्ही कलेक्टर ऑफिसला उपोषण करण्याच्या पण मार्गावर आहेत, तयारीत पण आहेत. हे बघा, 70-80 वर्षाचे आजोबा आहेत लोणी गुंजचे, ते पण यांची वयाची कदर करून तरी शासनाने याच्यावर काहीतरी पर्याय निवडला पाहिजे.